आणि त्याच्यामध्ये हे ईशोपनिषद आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी ज्ञान आणि कर्म या दोघांची सांगड आहे पूर्ण या उपनिषदामध्ये. तेव्हा त्याची सुरुवात सुद्धा पूर्ण तत्वाचा पूर्ण व्याख्या करून त्याचं रहस्य सांगून तिथे त्रिवार शांतीचा मंत्र म्हटलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमचं आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक तिन्ही त्रास तुमचे या पूर्ण तत्वाचं आकलन करून आचरण केलं तर होईल, असे हे सुरुवातीला या शांती पाठामध्ये त्याचं वर्णन केलंय. आणि मग तिथून जे उपनिषद सुरू झालं त्या उपनिषदामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ह्या संबंध जगामध्ये पूर्ण अणुरेणू, प्रत्येक जीवमात्र, प्राणीमात्र हे अंतर्बाह्य हे परमेश्वरानेच आच्छादून घेतलेले आहेत आणि त्यामुळे ते परमेश्वर ईश्वर स्वरूपच आहेत. त्या हे लक्षात घेऊन तू त्यागभावाने आपलं आचरण कर, आपलं पालन कर, की तुझा त्यागभाव असला पाहिजे. कारण सर्वत्र तो एकच परमेश्वराचं आच्छादन आहे. म्हणून तुझा नेहमी त्यागभाव असावा. कोणाच्याही धनाची इच्छा असता कामा नये, कुठल्याही प्रकारची आसक्ती आणि कामना असता कामा नये, अशी ही सुरुवात केली आपण. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कर्मयोगाचं सिद्धांत सांगताना दुसऱ्या श्लोकात आपण असं विचार केला की असं सर्वत्र तो ईश्वर पाहूनच आपण जर कर्म करत राहिलो तर 100 वर्ष जगण्याची इच्छा करण्यामध्ये काही दोष नाहीये. ज्याला देहभाव आहे, जो मनुष्य जो आहे तर प्रामुख्याने जीवभाव, देहभाव आणि अहमभाव ह्या 3 भावाने तो जीवन जगत असतो. म्हणून ज्याला देहभाव आहे आणि अशी मनुष्य बुद्धी त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी अहमभाव आणि देहभाव असतो तर त्याला कर्म करण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. पण कर्म कसं करायचं तर ते कर्माच्या फलाच्या आसक्तीचा त्याग करायचा. कर्माच्या कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भोगवृत्ती किंवा कामना अशा प्रकारची असता कामा नये. कुठलाही अहम ममत्व असता कामा नये. कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव आणि ज्ञातृत्व भाव हे तिन्ही भावाचा त्याग करून संबंध परमेश्वराला आपलं हे कर्म अर्पण करण्याचं जर ठरवलं आणि मग 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला नक्की मिळणार. आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये कुठलंही कर्म तुम्हाला हे बंधनकारक ठरणार नाही, असा हा दुसरा अध्यायाचा त्या ठिकाणी उल्लेख केला. आणि पुढे तिसरा अध्यायामध्ये जो मनुष्य असूर्य म्हणजे ज्या ठिकाणी त्याचं ईश्वरावर विश्वास नाही तर त्याला मात्र हे सर्व बंधनं मिळतील. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथे जो मनुष्य निषिद्ध कर्म करतो त्याचा उल्लेख करून पुढे भगवंत जे ह्या उपनिषदाचा पुढचा जो भाग आहे तो मग पुढे त्यांनी परमेश्वर आत्मतत्व कसं आहे इथून 4थ्या अध्यायापासून खऱ्या अर्थाने सांगायला सुरुवात केलेली. तेव्हा 4थ्या अध्यायामध्ये ते म्हणतात की आत्मतत्व हे स्वरूपापासून न ढळणार आहे आणि ते मनाहूनही वेगवान आहे. म्हणजे ते अढळ असं आपल्या या स्वरूप स्थितीमध्ये आहे आणि त्यांचं आकलन हे इंद्रिय, मनबुद्धी, चित्त ह्याच्या माध्यमातून कधीच होणार नाही. तर आत्मतत्वाचं आकलन करायचं असेल तर तुम्हाला आत्मभावातच जावं लागेल, आत्मस्थितीतच जावं लागेल. तरच तुम्हाला त्या आत्मतत्व हे आपल्या स्वरूपाशी कसं निगडीत आहे. म्हणजेच ते आत्मतत्व म्हणजेच आपला हे निरपेक्ष अस्तित्व आहे. आपलं जे अखंड अस्तित्व आहे, ज्या अस्तित्वामध्ये जन्मापूर्वी ते अस्तित्व होतं, मृत्यूच्या नंतरही राहणार आहे आणि संबंध जीवन कालामध्ये जे अस्तित्व राहणार आहे तेच आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाचं अभ्यास करायचा असेल, आकलन करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला हे त्या निरपेक्ष अस्तित्व स्थितीचं तुम्हाला चिंतन करावं लागेल. तुमची प्रज्ञा जागृत करावी लागेल आणि स्वतःला आत्मभावामध्ये जाऊन आत्मस्थितीत आणावं लागेल. तर तुम्हाला ते आत्मतत्व काय आहे हे कळेल. आणि ते काय कळणार आहे तर ते अटळ अचल आहे असा बोध तुम्हाला होईल. आणि ते वेगवान आहे म्हणजे काय की ते सर्वत्र आहे. कारण हे निरपेक्ष अस्तित्व ही कुठल्या एका व्यक्तीची जी काय गोष्ट असू शकत नाही. तर निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सर्वत्र, सर्वव्याप्त, त्यालाच निरपेक्ष असं आपण म्हणतो. जे सूक्ष्मात अति सूक्ष्म आहे आणि विशालात अति विशाल आहे. म्हणून सूक्ष्मात अति सूक्ष्म म्हणजे इथे आहेच आहे, आपल्या अंतःकरणाच्याही मध्ये अतिसूक्ष्म आहे. आणि अतिसूक्ष्म असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही आणि अतिविशाल असल्यामुळे सुद्धा आपल्याला दिसत नाही. कारण दिसण्याची जी प्रक्रिया आहे ही इंद्रियाच्या माध्यमातून होते. पण जो आत्मतत्व आहे तो इंद्रियातीत आहे, तो बुद्धीच्या पलीकडे, तो प्रकृतीच्या कोणत्याही साधनांनी तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि म्हणून आत्मतत्वाचा विचार करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला आत्मस्थितीमध्ये गेल्याशिवाय तो कळू शकणार नाही. पण तो कसा आहे
आणि तो कळल्यानंतर कसा आहे त्याचं वर्णन मात्र इथे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो पुढे असं म्हटलेलं आहे त्यांनी, की हे सर्व हलणारे आणि न हलणारे, जे दूर आहे आणि जवळ आहे, जे आत आहे आणि बाहेर आहे. म्हणजे मी आता जसं सांगितलं, तर ते सूक्ष्मात अतिसूक्ष्म आणि विशालात विशाल आहे. ते ह्या ठिकाणी आहे आणि अन्यही सर्व ठिकाणी आहे. असं वर्णन त्या आत्मतत्वाचं केलेलं आहे. तेव्हा या आत्मतत्वाचं वर्णन कोण करू शकतो? तर तो आत्मस्थितीमध्ये गेलेला मनुष्य करू शकतो. म्हणून या ठिकाणी या यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायाच्या शेवटी जे काही ज्या ऋषींनी हे वर्णन केलंय, तर त्या ऋषींनी ज्ञानाधिष्ठित आचरण केलंय. त्या ऋषींनी संबंध जे काही कार्य केलं, ते कार्य करत असताना त्याचं नित्य अनुष्ठानामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि ह्या सर्व कार्यातूनच त्याला आत्मस्थिती प्राप्त झाली आणि त्या आत्मस्थितीतूनच तो आत्मतत्वाचं वर्णन करतोय. म्हणून पुढे तो म्हणतोय, की ते वर्णन करताना सर्व भूतमात्रांना तो आत्म्यामध्ये पाहतो आणि सर्व भूतमात्राच्या मध्येही आत्म्यालाच पाहतो. भूतमात्रांना आत्म्यात पाहतो आणि आत्मामध्ये भूतमात्रांना पाहतो. म्हणजेच अंतर्बाह्य तो आहे. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे ज्ञानीपुरुष हे सर्व भूतमात्र जे अस्तित्वात दिसतात, अस्तित्वाचा ज्यांचा ज्यांचा आभास होतो, परंतु त्या सर्व विभिन्न अशा प्राणीमात्र जीवमात्राच्या आधारभूत तत्व मात्र एकच आहे आणि तोच त्यालाच आपण आत्मतत्व असं म्हणतो आणि तोच परमात्म तत्व आहे. तेव्हा हे सर्व भूतमात्र हे स्वतःच आत्मस्वरूप झालेलेच आहे. त्यावेळेस सर्व 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 ज्ञान असलेला जो विद्वान आहे, त्याला हे सर्वत्र एकच असल्यामुळे अपपरभाव नष्ट होतो आणि अपपरभाव नष्ट झाला की त्या ठिकाणी शोक आणि मोह अशा कुठल्याही प्रकारच्या अपपर भावातून निर्माण झालेले जे दोष आहेत, ते दोष सर्व निघून जातात. इथपर्यंत आपण चिंतन हे मागच्या रविवारी केलं. आता याच्या पुढचा जो विषय आहे, आज आपण 8व्या श्लोकापासून पुढचा विषय आपण घेत आहोत. तर तो जो विषय आहे तो कसा आहे, तर आता आजपर्यंत आपण आत्म्याचं जे काही परिणाम काय आहे, आत्मतत्वाचा अनुभव काय आहे, हे आपण पाहिलं. पण आता आज जो आहे, आजचा विषय जो आहे, तो आत्मतत्वाचं नेमकं स्वरूप काय आहे, याच्याविषयी ह्या 8व्या श्लोकापासून आपण प्रारंभ करत आहोत. तेव्हा तो आत्मतत्वातच हे म्हणजे 8वा श्लोक हा त्याचा शेवटचा श्लोक आहे आत्मतत्वाच्या वर्णनाचा. तर त्याच्यामध्ये तो सर्वाच्या अंतर्गत आहेत आणि सर्वगत आहे आणि तो सर्वेश्वर असा तो आत्मा आहे. तर त्याचं वर्णन या 8व्या श्लोकामध्ये जे केलेलं आहे ते असं आहे, की सह पर्यगाचुक्रमकाय व्रणम स्नावीर शुद्धम पापविद्धम कविर्मनिषी परिभूः स्वयंभूर्यात् हा तथ्यथो स्थान यथदाच्छातिभ्य समाभ्यः सह परि अगात शुक्रम अकाय अव्रणम शुद्धम परिभूः स्वयंभू समाभ्यः यथा तथ्यः अर्थान विदता. म्हणजे आता त्याचं वर्णन केलेलं आहे की तो आत्मा कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये करताना ते असं म्हणतात की स म्हणजे तो आत्मा, परी अगात तो सर्वत्र विचरण करणार आहे, शुक्रम शुक्रम म्हणजे शुभ्र तेजोमय शुद्ध, अकायम अकायम म्हणजे अशरीरी, अव्रणम अव्रणम म्हणजे क्षतरहित, त्याच्यामध्ये व्रण किंवा डाग असा नाही, अस्नाविरम त्याच्यामध्ये स्नायू किंवा इतर अवयव नाही, जो शुद्ध आहे, शुद्धम शुद्ध, अपापविद्धम म्हणजे पापापासून मुक्त आहे, कवीही सर्व साक्षी जो शब्द वापरला तिथे तर तो त्या कवीही त्या शब्दाचा अर्थच सर्व साक्षी आहे. तो मनीषी म्हणजे तो सर्वज्ञ आहे, परिभूः म्हणजे सर्वव्यापी आहे आणि स्वयंभू म्हणजे तो स्वयंभू असल्यामुळे स्वेच्छा स्वतःच्या इच्छेने तो प्रगट होणारा आणि अंतर्धान पावणारा आहे. शाश्वतीभ्या म्हणजे तो शाश्वत आहे, म्हणजे अनादि अनंत आहे. आणि समाभ्या म्हणजे तो काळापासून ही काळाच्या अतीत आहे, तो कालातीत असं ते तत्व आहे. यथा तथ्य हा अर्थान यदधात कर्मानुरूप यथायोग्य रीतीने सर्व सृष्टी पदार्थाची तो निर्मिती करतो आणि प्रत्येक जीवमात्राचे कर्म कोणते आहेत त्या कर्माची विभागणी सुद्धा तो करतो. म्हणजे त्याचा सलग अर्थ असा आहे की तो सर्वत्र असलेला शुद्ध अशरीरी कोणताही डाग नसलेला, स्नायू नसलेला, निर्मल व पापशून्य आहे. तो कवी आहे, मनीषी आहे, सर्वसाक्षी आहे, सर्वज्ञ आहे, तो सर्वोत्कृष्ट आहे
आणि तो स्वतःचा निर्माता आहे. निरनिराळ्या युगाच्या शासकांना तो त्यांनी आपापली कर्मे वाटून दिली आहे. तो सर्वांचा नियंता आहे. असं हे शब्दशः त्याचा अर्थ आहे. त्याचा थोडा आता आपण विस्ताराने त्याचं चिंतन करूया, की ह्या ठिकाणी ह्या आत्मतत्वाचे जे अनंत स्वरूप लक्षणं जे दिलेले आहेत, त्या स्वरूप लक्षणाचं सांगण्याचा उद्देश असा आहे, की तुम्हाला जेव्हा आत्मतत्वाचं तुम्ही चिंतन कराल, त्यावेळेस आपलं जे अस्तित्व आहे, म्हणजे मी नेहमी हा मुद्दा सांगत असतो, की आपलं जे निरपेक्ष अस्तित्व आहे ना, त्या निरपेक्ष अस्तित्व कसं आहे? असा प्रश्न, अशी जिज्ञासा जेव्हा तुम्हाला निर्माण होते, तेव्हा त्या जिज्ञासेचं उत्तर ह्या सर्व श्लोकामध्ये आहे, की तुमचं शुद्ध अस्तित्व कसं आहे? तर ते सर्वत्र आहे. तुमचं शुद्ध अस्तित्व कसं आहे? तर ते अत्यंत पवित्र आहे आणि त्याचा देहाशी काहीही संबंध नाहीये. त्याला कुठल्याही प्रकारचं पाप आणि पुण्य असा काही त्याला संबंध आलेला नाही. तो अतिशय निर्मल आणि त्या ठिकाणी अव्रणम शब्द वापरलाय, म्हणजे क्षतरहित. कुठल्याच प्रकारची क्षती त्याला झालेली नाहीये आणि तो सर्वत्र असल्यामुळे सर्व साक्षीत्व त्याच्यामध्ये आहे. त्याच्या इतका उत्कृष्ट कोणी नाही म्हणून तो सर्वोत्कृष्ट आहे आणि त्याला निर्माण करणारा दुसरा कोणी नाही, तर तो स्वतः स्वयंभू असल्यामुळे स्वतः स्वतःला निर्माण करतो आणि निरनिराळ्या युगामध्ये जे काही राजे झाले आणि जी राज्यव्यवस्था होती, त्या राज्यव्यवस्थेचं खऱ्या अर्थाने नियंत्रण हा तो राजा करत नसून, तर ते आत्मतत्व स्वरूपच सर्वेश्वर जो आहे तो करत होता. असं हे संबंध या श्लोकातलं विधान आहे. तेव्हा आता आपण पाहिलं, की आधीच्या मंत्रामध्ये परमात्म्याची प्रत्यक्ष अनुभूती आणि जीवन कसं आहे, ते द्वेषरहित, शोकमोहरहित आहे, कसं आहे याचं वर्णन आपण पूर्वी पाहिलं. आता ह्या मंत्रामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगताना शंकराचार्यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलंय. तेव्हा ते त्या स्वतःचे रूप, म्हणजे स्वतःचं निरपेक्ष अस्तित्व काय आहे सांगताना हा उपयुक्त जो मंत्र आहे त्याच्यामध्ये हे विस्ताराने वर्णन केलेले आहे, की आता आधी सांगितला होता तो परिणाम सांगितला होता आणि आता जे आहेत हे त्याचे स्वतःचे लक्षण, स्वतःचे गुण आहेत, असं हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा या आत्म्याला त्याचा अनुभव कसा घ्यायचा, त्याचं हे सर्व लक्षण कसं घ्यायचं, तर तुम्हाला स्वतःला आत्मस्वरूपामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला तो अनुभव येणार नाही. कारण अनुभोक्ता अनुभव आणि प्रत्यक्ष ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, ते तत्व हे तिन्ही जोपर्यंत एकत्र येत नाही, त्रिपुटी जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आत्मतत्वाचा अनुभव येत नाही. तो स्वतःला सुद्धा पाहताना त्याला केवळ ती ऊर्जा, तो प्रकाश दिसेल आणि जगामध्ये सुद्धा पाहत असताना प्रत्येक वस्तू जी आहे ही प्रकाशमय दिसेल. त्याच्यामध्ये एक अभेद्यता, अभिन्नता दिसेल. सर्वत्र एक समान अशा प्रकारचा अनुभव तिथे येईल. असा तो अनुभव मनुष्य ज्यावेळेस ध्यानधारणा करेल आणि तो आपल्या स्वतःच्या निरपेक्ष अस्तित्वामध्ये स्वतःला घेऊन जाईल, त्यावेळेसच त्याला हे सगळे लक्षण असलेले त्या आत्म्याचा अनुभव येईल. तेव्हा तो कसा आहे, असा आहे, तसा आहे याचं किती वर्णन केलं तरी तो त्याच्यामध्ये त्रिपुटी नाहीये. तो ज्ञाता म्हणावा तर तो ज्ञाताही नाहीये आणि तो ज्ञेय म्हणावा तर ज्ञेयही नाही. तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तिन्ही ज्या ठिकाणी एकवटलेलं आहे, असा तो दृष्टा आहे. तो दृश्य नाही तर दृश्याला त्या दृष्ट्यामध्ये एकरूप केलेला असा तो आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा असा रंग नाही, कुठल्याही प्रकारची चव नाही. जे म्हणून प्रकृतीचे लक्षण आहेत, त्या कुठल्याही प्रकृतीचे लक्षण या आत्मतत्वामध्ये कधीही आढळणार नाही. तर कारण तो निरपेक्ष आहे. तो सर्व ब्रह्मांडाच्याही अधिष्ठानामध्ये असताना त्या ब्रह्मांडामध्ये असलेले जे काही त्रिगुण आहेत, जे पंचमहाभूत आहेत, त्याचा त्याला स्पर्श झालेला नाहीये. म्हणून या ठिकाणी या मंत्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन हे आपल्याला जोपर्यंत आत्मस्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या वर्णनाचं अध्ययन करणं आवश्यक आहे. तसंच पुढे त्यांनी सांगितलं, की मनुष्य, पशु, वनस्पती, दगड, धोंडे सर्व काही जे आहे, त्या सर्वाच्या ज्या सापेक्ष अस्तित्वाचा आधार जो आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं अस्तित्व तो आत्माच आहे. आपण पाहतो, भिन्न भिन्न वस्तू पाहतो आणि त्याला भिन्न भिन्न नामाकरण देतो, की ही वस्तू अशी आहे, ही वस्तू अशी, हा जीव असा आहे, याचं नाव असं आहे. असा भेदात्मक भाव आपल्याला या बाह्य अस्तित्वाच्या अनुभवातून आपल्याला प्राप्त होतो. परंतु हे बाह्य अस्तित्व हे सापेक्ष अस्तित्व आहे. सापेक्ष म्हणजे काय? जे परिवर्तनशील आहे, जे टिकणारं नाहीये. आणि हे सापेक्ष अस्तित्व ज्या आधारावर आपल्याला अनुभवायला मिळतं, ज्या
आधारावर ते दिसतं आपल्याला, तर तो जो आधार आहे तो आधार म्हणजेच आत्मतत्व आहे. आणि जे सर्वत्र सारखं आहे. जेव्हा सापेक्ष अस्तित्व म्हटलं की त्या ठिकाणी भेद येतो, भिन्नता येते, विषमता येते. पण ज्यावेळेस निरपेक्ष आपण स्थितीमध्ये गेलो, तर त्यामध्ये भेद सर्व संपतात आणि अभेद्य तत्वाचा आपला संबंध येतो. सर्व उपाधी संपतात. तेव्हा त्या स्थितीमध्ये आपण आत्मतत्वाचा अनुभव घेऊ शकतो. आणि मग तो कसा आहे, तर शुक्र असा शब्द वापरला. शुक्र म्हणजे शुभ्र. शुभ्र म्हणजे प्रकाशवान. म्हणजे तो प्रकाशवान आहे. त्याचं वर्णन करताना आत्मतत्व हा शुभ्र प्रकाशासारखा सर्वत्र सारखं हे धवलत्व आणि शुद्धत्व हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून तो शुद्ध आहे आणि तो अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानस्वरूप आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे या आत्मतत्वाचं वर्णन करताना एक लक्षात घ्या, की जोपर्यंत आपल्याला ते सर्व लक्षणं आपण आपल्या साधनेने आपल्यामध्ये बाणत नाही, तोपर्यंत हे लक्षणाचा आपल्याला अध्ययन करावं लागेल आणि त्या अध्ययनाबरोबर आपल्याला स्वधर्माचं आचरण करताना कर्मयोग सिद्ध करावा लागेल. कर्मयोग सिद्ध केला तरच आपण सहज अवस्थेमध्ये जाऊ आणि कर्मयोग सिद्ध केला तरच आपण साम्य स्थितीमध्ये जाऊन स्वरूपात जाऊ आणि त्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर हे जे काही वर्णन आहे त्या वर्णनाचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येईल. आता या ठिकाणी त्याला कवी असं सुद्धा म्हटलेलं आहे. कवी कवी हा जो शब्द आहे म्हणजे साक्षीत्व या ठिकाणी सर्वसाक्षी हा जो शब्द वापरलाय, सर्वसाक्षी म्हणजेच कवी. कवीचं वर्णन जे आहे ना, ते कसं आहे, तो सर्वत्र आणि सर्वसाक्षी आहे. कारण वरवर दिसणारा भेदाच्याही मध्ये जाऊन जे सत्य काय आहे ह्याचं दर्शन ज्याला होतं त्याला कवी म्हटलेलं आहे. तर कवी म्हणजे केवळ शब्दाची रचना करणारा, यमक जुळवणारा नाहीये. तर कवी कशाला म्हणतात? तर तो हा क्रांतदर्शी त्याला म्हटलेलं आहे, की कवी हा शब्द कवीचा ह्या शब्दाचा अर्थ जो आहे तो क्रांतदर्शी म्हणजे पलीकडे असणार जे काही जे म्हणून जो न पाहे रवी, जो जो न देखे रवी सो देखे कवी, असं एक कवीचा एक कवी या शब्दाची व्याख्या करताना असं म्हटलंय की जे जो सूर्य सुद्धा जे पाहू शकत नाही त्यालाही जो पाहू शकतो त्याला कवी असं म्हटले. म्हणजे तो कवी कसा आहे, तर तो सर्वत्र सर्वव्याप्त सर्व साक्षीत्व आहे. म्हणून खऱ्या अर्थाने कवी कोण आहे, तर तो आत्माच आहे. बाकी सगळे कवी हे वरवरचे कवी आहेत. पण आत्म्याचं आपण जर वर्णन करायचं झालं तर सर्व या ब्रह्मांडातले गूढ ज्या गोष्टी आहेत त्याला उलगडून दाखवणारा जो कोण आहे तर तो श्रेष्ठ कवी म्हणजेच तो आत्मा आहे. म्हणून आत्म्याचं लक्षण जे आहे हे कवी म्हणजे सर्व साक्षीत्व असणार आहे. असंच दुसरं लक्षण त्याला मनीषी असं म्हटलेलं आहे. मनीषी या शब्दाचा अर्थ असा आहे की जो मनाचं शासन करतो, जो सर्वश्रेष्ठ असा आहे आणि जो स्वयंभू आहे, तो मनाचं मनावर पूर्ण नियंत्रण करतो. तो सर्व ब्रह्मांडातल्या सर्व जीवमात्राच्या मनावर ज्याचं नियंत्रण आहे त्याला मनीषी असं म्हटलंय. त्यानंतर त्याला स्वयंभू असंही म्हटलंय, कारण त्याचा निर्माता दुसरा कोणीच नाहीये. तो स्वतः स्वतःला निर्माण करतो आणि स्वतः स्वतःमध्ये अंतर्धान होतो. म्हणून त्याला हे स्वयंभू असा शब्द वापरलाय, परिभू असा शब्द वापरलाय. त्यात आणि म्हणून त्याच्या इतका श्रेष्ठ आणि त्याच्या इतका कवी, त्याच्या इतका मनीषी हा दुसरा कोणीही नाहीये, असं हे वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या सर्व वर्णनाचा आपण जर विचार केला, तर तो कसा आहे, तर तो सर्वज्ञ आहे, ज्ञानस्वरूप आहे, पापपुण्य शून्य आहे. त्याला पाप आणि पुण्याचा स्पर्शही होत नाही. तो अशरीरी म्हणजे त्याला देह नावाची गोष्ट नाहीये, त्याचा स्पर्श नाही देहाचा. असा तो परब्रह्म परमेश्वर म्हणजेच तो आत्मतत्व आहे. आणि म्हणून त्याचा आणि आपला काय संबंध हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण आत्म्याचं लक्षण पाहिलं, तेव्हा त्याचा आणि आपला काय संबंध आहे, तर जगातले जे काही भिन्न भिन्न कार्य होत असतात, त्या कार्याचं नियंत्रण करणारा तो आहे आणि त्या कार्याचं फल काय आहे हे ठरवणारा तो आहे. म्हणून आपल्या आणि ह्या परमात्म्याचा संबंध काय आहे, तर आपण समर्पण भावाने कर्म करणे आणि परमेश्वराला ते प्रदान करणे हा आपला संबंध आहे. आणि म्हणून या कर्म करत असताना जेव्हा भगवत शरण भाव असेल, जेव्हा भगवत भाव असेल, तर आपल्या माध्यमातून तो परमेश्वरच आपल्याकडून कार्य करून घेईल. हा आपला आणि परमेश्वराचा संबंध आहे. आणि हे लक्षण जे आहे ते आपल्यामध्ये असल्यामुळेच तो भगवंत जो आहे तो आपल्यामधून ते कार्य करतो. कारण तो आपल्या अंतरंगातही आहे आणि तो सर्वत्र सर्वव्याप्तही आहे. त्यामुळे जगात दिसणारा जो काही कार्यकारण भाव आपल्याला दिसतो, जे नियम दिसतात, ते सर्व नियम जे आहेत आणि सर्व कार्यकारण भाव जो आहे, तो त्या परमेश्वराच्याच नियंत्रणात आहे आणि आपल्याही पूर्ण जीवनामध्ये, आपल्या तिन्ही देहामध्ये सुद्धा जे आपल्याला कार्य घडताना दिसतं आणि त्या कार्यामध्ये मागे काही कारण असतं
आणि कार्यकारण परंपरा जी असती ती कोणाच्या आश्रयाने असते, तर ती त्या आत्मतत्वाच्या किंवा त्या परब्रह्म परमेश्वराच्याच नियंत्रणाखाली असते, त्याच्याच अधिष्ठान. एवढंच नव्हे, जो प्रजापती ब्रह्मदेव आहे त्याला सुद्धा त्या परमात्म्यानेच नियुक्त केलेलं आहे आणि त्याच्यातून त्याच्या माध्यमातूनच तो संबंध ब्रह्मांडाचं कार्य करून घेतो. म्हणून तो त्याचं आपलं नातं कसं आहे, तर तो स्वामी आहे आणि आपण सेवक आहोत. तो परमार्थतः सर्व खऱ्या अर्थाने तोच आहे. आपणही तोच आहोत. पण जोपर्यंत जीवभाव आहे, जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे, जोपर्यंत देहभाव आहे, जोपर्यंत अहम ममत्व आहे, तोपर्यंत आपला परमेश्वराचा संबंध हा हा स्वामी आणि सेवकाचा असेल आणि आपण अक्षरशः प्रत्येक कार्य जे आहे तोच घडवून घेतोय आणि त्याच्याकरताच करायचं आहे, असा भाव जर आपण ठेवला तर परमार्थतः तोच आपल्यामधून कार्य करून घेतो. अशा प्रकारचा अनुभव येईल. म्हणून या ठिकाणी अस्तित्व या शब्दाचा खऱ्या अर्थाने विस्तार केलेला आहे. अस्तित्व अस्तित्व म्हणजे जे कधीही ढळत नाही, जे कधीही टळत नाही, ज्याचं परिवर्तन होत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही, त्याला आपण अस्तित्व म्हणतो. या जगाचं सुद्धा अस्तित्व जे आहे ते खऱ्या अर्थाने तो जगदीश्वराचंच अस्तित्व आहे. आता आपण पाहतो ना, की दोरीच्या ठिकाणी सर्पाचा आपल्याला अनुभव येतो आणि दोरी जी आहे, सर्प जो आहे तो दोरीच्या अधीन आहे खरं म्हणजे. सर्पाचं जे काही सापेक्ष अस्तित्व आपल्याला दिसतं म्हणजे नाहीच. असून नसल्यासारखं आहे ते, पण दिसतं, पण ते नसतं. अशा प्रकारचा तो जो सर्प त्या दोरीवर दिसतो, तर त्याचा आधारभूत तत्व हे दोरी आहे. तो सर्प जो आहे प्रकाश पडल्यानंतर नष्ट होईल आणि पुन्हा अंधकार झाल्यानंतर पुन्हा तो दिसायला लागेल. तशा प्रकारे हे जगत जे आहे त्या जगदीश्वराच्याच अधिष्ठानामध्ये दिसतं, परंतु ते दिसतं, पण ते टिकत नाही. म्हणून त्या जगताच्या अधिष्ठानाला असलेल्या जगदीश्वराला आपण त्या जगतामध्ये जर पाहिलं, तर आपल्याला खऱ्या अर्थाने तो परमेश्वर हा सर्वत्र आणि सर्वव्याप्त कसा आहे याची आपल्याला प्रतीती मिळायला लागेल. असा हा श्लोक आहे आणि या ठिकाणी या आत्मतत्वाचं वर्णन इथे हे परिपूर्ण केलेलं आहे. आता ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो ह्या ठिकाणी साध्य आणि साधना असा हा विषय खरा सांगत, की साध्य काय आहे आपल्याला आणि साधना आपण कशी करायची, काय धारण्याने करायची आहे, हा विषय या ठिकाणी आहे. या ठिकाणी अंधम तमहा प्रविशन्ति ये विद्याम उपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाम रताः. जे अविद्येची म्हणजेच कर्माची उपासना करतात ते अविद्यारूपी घोर अंधकारात प्रवेश करतात. आणि जे पुढचं फार गमतीदार वाक्य आहे, जे विद्येतच, विद्या म्हणजे कशाची विद्या आहे, तर ते देवतेचं ज्ञान आहे. विभिन्न देवदेवता आहेत, त्या देवदेवतेबद्दलचं जे काही अनुष्ठान कर्मकांड करायचं आहे त्याचं जे ज्ञान आहे, तर असं त्या विद्येतच जे मग्न आहेत ते जणू त्याही पेक्षा अधिक घोर अंधकारात आहेत. म्हणजे जे अविद्येत आहेत ते तर घोर अंधकारात आहेतच आहेत, पण जे विद्येत आहेत तेही त्याही पेक्षा अधिक अंधकारात आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की अन्य देवाहुर्विद्या यान्न दाहुर विद्यया इति शुश्रुम धीराणाम ये नास्ति विचर चक्षुरे विद्यया अन्यत अहुः अविद्याया अन्यत इति नह विचक्षरे धीराणाम शुश्रुम. म्हणजे विद्येद्वारे अन्य फळ मिळते आणि अविद्येद्वारे सुद्धा अन्य दुसरे फळ मिळते. पण ज्यांनी हे समजावून घेतले आहे तो धीर पुरुष, जो बुद्धिमान पुरुष आहे, तर तो पुरुष कसा असतो हे आमच्या श्रवणात आलेलं आहे, की असा श्रेष्ठ जो आहे हा सत्पुरुष सद्गुरू हा जो आहे यांनी या दोन्ही गोष्टीचा अभ्यास केलेला असतो. विद्येचाही अभ्यास केलेला असतो आणि अविद्येचाही अभ्यास केलेला असतो. आणि ते आधीच्या श्लोकात सांगितलं की विद्येमुळे जे जे घोर कर्म करत असताना जो अंधकारात प्रवेश करतो आणि अविद्येमुळे आणि विद्या प्राप्त झाल्यावर सुद्धा तो आणखीन घोर अंधकारात प्रवेश करतो, ह्याचा जो अभ्यास करतो असा सत्पुरुष जो आहे तो आम्ही पाहिलेला आहे. तेव्हा त्या विद्या आणि अविद्या ह्याच्याबद्दल पुढचा श्लोक असा म्हटला की विद्यामच यशद्वे दोभयहम स अविद्या मृत्युम तीर्त्वा विद्याया मृतमश्नुते. यह म्हणजे तत्विद्यायाम च अविद्यायाम च उभयम सह वेद अविद्याया
मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते. आता इथे फार मोठी गंमत सांगितली की तो सत्पुरुष जो असतो तो काय म्हणतो की जो विद्या आणि अविद्या या दोघांनी एकाच वेळेस जाणतो, त्याचे समुचित अनुष्ठान करतो, त्याला लाभ काय होतो, या दोन्हीचाही समन्वय जिथे आहे, दोन्हीलाही जो जाणतो, विद्याही जाणतो आणि अविद्याही जाणतो आणि दोन्हीचाही अंगीकार एकाच वेळेस करतो, त्यावेळेस त्याला काय प्राप्त होतं, तर अविद्येने तो मृत्यूला पार करतो आणि विद्येने त्याला अमरत्व प्राप्त होतं. असं या ठिकाणी हे पूर्ण वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर हे आपण एवढे श्लोक पाहिलेले आहेत. या श्लोकाचा संदर्भ घेऊन आपण थोडस चिंतन करूया. आपण किती 11 पर्यंत आपण पाहिले, 9, 10 आणि 11 हे 3 श्लोक. या 3 श्लोकाचं आपण आता चिंतन करूया, कारण तोच विषय पुढे घेतलेला आहे. पण आपल्याला हा संदर्भ घेऊन आपल्याला आता चिंतन करायचं आहे की इथे जे आहे हे विद्या आणि अविद्या असं जे काही 2 शब्द वापरले, या विद्या आणि अविद्या या 2 शब्दामध्ये मुख्य विद्या अविद्या हा जो शब्द आहे, अविद्या म्हणजे जो मनुष्य सर्व कर्म करतो, अनुष्ठान करतो, पूजा करतो, वेदाचे मंत्र म्हणतो, परंतु त्याला त्याचं अजिबात ज्ञान नाहीये. कुठल्याच प्रकारचं त्याला ज्ञान नाही, नुसतं पाठांतर आहे. किंवा कर्म करत असताना तो कर्म करत असतो, परंतु त्या कर्म करत असताना एक यांत्रिकी स्थिती आलेली आहे. केवळ एक यंत्रवत तो काम करतो, पण त्यातलं यत्किंचितही त्याला ज्ञान नाहीये. त्याला अविद्या म्हटलेलं आहे. म्हणजे तो सगळं करत असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या विवेकामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. तो जसा मूड पहिल्यांदा होता तसाच तो मूड नंतरही राहणार आहे. कारण त्या सर्व कर्मामध्ये असे जे रहस्य आहे किंवा त्या कर्माच्या माध्यमातून जे तुम्हाला प्राप्त करण्याची प्रयोजन आहे, ते प्रयोजनच तुम्हाला माहिती नाही आणि त्याचं कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही, तर तो एक प्रकारे अंधकारातच असतो. ते फार महत्वाचं सांगितलंय. म्हणजे हा जो काही यजुर्वेद आहे ना, ह्या यजुर्वेदामध्ये मुख्य कर्म हा विषय आहे. पण ते कर्म कसा असावा, तर त्या यजुर्वेदातलाच हा भाग असा आहे की कर्म करत असताना जर त्याचं ज्ञान नसेल तर ते कर्म व्यर्थ आहे. कसं व्यर्थ आहे, तर तो अंधकारातच जातो. म्हणून अविद्या शब्दाचा अर्थ एक ज्ञानाच्या अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त कर्म करणे म्हणजे अविद्या आहे. ज्या ठिकाणी ज्ञानच नाहीये, तिथे कुठल्याही प्रकारचं प्रयोजन माहिती नाहीये, ज्याचा कुठलाही अर्थच माहिती नाही, ज्याच्यामध्ये कुठलंही रहस्य माहिती नाहीये आणि रहस्य माहिती नसताना, त्याचं प्रयोजन माहित नसताना ज्यावेळेस त्याचं यांत्रिक पद्धतीने कर्म होतं, त्यावेळेस त्या कर्माचा प्रभाव जो आहे हा माणसाला अंधकारात घेऊन जातो. आता हे समजण्यासारखं आहे आपल्याला. पण दुसरं जे काय सांगितलं त्यांनी की पण हे जरी असलं तरी विद्येमध्ये जो मग्न आहे तो जणू त्याही पेक्षा अधिक घोर अंधकारात जातो. आता ही विद्या आणि अविद्या, आता हा दुसरा जो विद्या शब्द वापरलाय तर त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर विद्या म्हणजे माणसाला ब्रह्मज्ञान, पुस्तकी ब्रह्मज्ञान प्राप्त झाली आहे, त्याला विद्या म्हटले. म्हणजे ग्रंथ पुष्कळ वाचले, पुष्कळ इतरांनाही उपदेश केला, असा उपदेश केलेला असताना सुद्धा जे तो बोलत असतो, प्रवचन करतो, सांगतो, ग्रंथ वाचन करतो, आत्मतत्व काय हेही सांगतो, परंतु त्या सर्व सांगण्यामध्ये कुठेही कृतीची जोड नाहीये. तर हे सर्व तो जेव्हा सांगत असतो, म्हणजे अध्ययन करत असतो, त्या अध्ययनामध्ये सुद्धा एक शुष्कता आहे. कुठे आचरणाचा संबंध तिथे येत नाही की तो एका ठिकाणी बसून सगळे वेदाचे ग्रंथ जे आहेत पाठांतर करतो आणि पाठांतर करताना त्याच्यावर विवरणही करतो. जणू काही त्याला असं वाटत असतं की आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आपल्याला विद्या प्राप्त झाल्याचा आभास त्याच्यामध्ये आहे. कारण त्याचं वर्णन करतो ना तो. म्हणजे आता भगवद्गीतेवर प्रवचन करतात लोक, भागवत सांगतात लोक, भागवत सांगत असताना पुष्कळ वर्णन करतात, पण ते सर्व वर्णन करताना, वेदावरचं भाष्य करताना सुद्धा त्या वर्णनामध्ये जी काही विद्या आहे ती विद्या कशी आहे, तर ते शब्दज्ञान आहे, केवळ शब्दज्ञान आहे. त्याला कृतीची जोड नाहीये. जोपर्यंत त्याला कृतीची जोड नाहीये, जोपर्यंत तो आचरणामध्ये ते आणत नाही,
म्हणजे थेअरी पक्की आहे पण प्रॅक्टिकलच नाही आहे. प्रॅक्टिकल आणि थेअरी या दोघांचा समन्वय होणं आवश्यक आहे. तेव्हा ही हे केवळ शुष्क शब्दज्ञान ज्याला आहे त्याला विद्या म्हटलेलं आहे. तर शुष्क शब्दज्ञानामध्ये त्याला जास्त अंधकारात गेलं असं का म्हटलेलं आहे? कारण या शुष्क शब्दज्ञानामध्ये मनुष्याला अहंकार निर्माण होतो म्हणून जास्त अंधकार आहे. इथे अधिक अंधकारामध्ये तो गेला आहे असं जे काही वर्णन केलंय ना, तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला असं वाटतं की आपण ज्ञानी आहोत. इतर जे अज्ञानी आहेत त्यांनी ते कधी असं म्हणत नाहीत की आम्ही ज्ञानी आहोत म्हणून. ते म्हणतात की आम्हाला जे काही परंपरेने आलेले कर्म आहे ते आम्ही करतो. याचा काय उद्देश आहे आम्हाला माहिती नाही. आमच्या वडिलोपार्जित जे काही कुळाचार आहे ते आम्ही करतो. त्यामुळे त्यांना जर विचारलं बाबा ह्याच्यातलं तुला काही ज्ञान आहे का? तर तो म्हणतो नाही आम्हाला काही ज्ञान नाही. सर्व मंत्र म्हणतो, संध्या विधी करतो, सगळ्या प्रकारचे पूजन अर्चन करतो, वेदोक्त पूजन करतो, मंत्र भराभर म्हणतो. परंतु तो हे मान्य करतो की मला ह्याच्यातलं काहीही ज्ञान नाही. आता काहीही ज्ञान नाही म्हटल्यामुळे तो अंधकारात आहे हे नक्कीच आहे. पण दुसरा जो प्रकार आहे म्हणजे जो विद्येमुळे अतिशय घोर अंधकारात जातो, हा जो काही प्रकार आहे ना, ह्या प्रकारामध्ये त्याला असं भासतं, त्याला असं वाटत असतं की आपल्याला सर्व ज्ञान आहे, सर्व ब्रह्मांडाचं ज्ञान आपल्याला आहे आणि तो संस्कृत श्लोक जो आहे ते पाठ झाल्यामुळे भराभर म्हणून दाखवतो. पुष्कळदा आपण पाहतो की विद्वान माणसं जेव्हा प्रवचन करतात ना, तेव्हा ते नेहमी काही ना काहीतरी उदाहरण देत असतात की भगवंत काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आणि त्यांचे काही अभंग असतील किंवा संस्कृत श्लोक असतील त्याचे उतारेचे उतारेच त्याच्या भाषणामध्ये असतात आणि ते सांगत असताना त्या शब्दाचा ते अर्थ सांगतात. परंतु त्या शब्दामध्ये किंवा त्या स्तोत्रामध्ये काय रहस्य आहे आणि ते रहस्य प्रत्यक्ष अनुभवात आलंय का किंवा ते प्रत्यक्ष आचरणात आलंय का याचा कुठेही विचार नाहीये. म्हणून त्याला असा भासतं की आपण ज्ञानी आहोत. ह्या भासामुळे त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो, त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होते, त्याच्यामध्ये देहभाव निर्माण होतो, त्याच्यामध्ये जीवभाव निर्माण होतो आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे ते त्रिविध ताप त्यालाही प्राप्त होतात. म्हणून एवढा बुद्धिमान माणूस आहे आणि मग एवढे कसं काय ह्याला त्रिविध ताप मिळालेले आहेत किंवा एवढा तो दुःखी का होतो, छोट्या छोट्या गोष्टीमुळे तो विचलित का होतो. पुष्कळदा पाहिला आपण की खूप विद्वान माणसं असतात ना, पण त्यांच्या मनासारखं जर झालं नाही तर ते त्वरित क्रोधित होतात. ते म्हणतात की आमचा मान ठेवला नाही. तिथे त्या ठिकाणी त्यांचा अहंकाराचा संबंध दिसतो. एका बाजूला आपण शब्दज्ञानाचं वर्णन करताना त्यांना पाहतो आणि दुसऱ्या बाजूला ते अहंकार अहम ममत्व आहे ते देहभाव जीवभावाने ते पूर्णपणे कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव हे सगळे भावाने तो पूर्ण बरबटलेला असल्यामुळे तो त्या पूर्वीच्या सांगितलेल्या अज्ञानी माणसापेक्षाही तो जास्त अंधकारात आहे. म्हणून हा जो श्लोक आहे ना हे फार विस्ताराने त्याचं रहस्य आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि हे यजुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. यजुर्वेदामध्ये केवळ कर्म सांगितलं नाही तर त्या कर्मामध्ये आत्म्याचं अधिष्ठान, ज्ञानाचं अधिष्ठान, परमेश्वराचं अधिष्ठान हे मांडण्याचा आग्रह तिथे केलेला आहे आणि म्हणूनच त्याच्यातूनच हा श्लोक निघालेला आहे की तो एक अंध आहे आणि एक अतिअंध आहे. म्हणजे एक जो आहे तो अंधकारामध्ये गेलेला आहे आणि दुसरा जो आहे तो घोर अंधकारात गेलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी अविद्या आणि विद्या या दोन्ही शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. अविद्या म्हणजे कर्म करणे आणि विद्या म्हणजे केवळ देवदेवतांचं शब्दज्ञान आहे, त्याचाच अहंकार बाळगणे. तेव्हा अशा या दोन गोष्टीमुळे तो या अहंकार किंवा तो घोर अंधकारामध्ये ते जातो असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा या सर्व देवताच्या ज्ञानाचं कर्मकांडाचं किंवा केवळ शुद्ध शुष्क अशा ज्ञानाचं जे फळ आहे त्याची व्याख्या ही बुद्धिमान माणसं आपल्याला सांगत असतात, की हे स्पष्ट करून सांगत असतात की ही विद्या म्हणजे काय आहे आणि अविद्या म्हणजे काय. ही विद्या जसं म्हणतात ना की याज्ञिक करतात हे म्हणजे हे विद्यावान आहेत आणि दुसरा जो आहे तो फक्त जेवणारा ब्राह्मण आहे, दक्षिणेचा आणि जेवणाचा ब्राह्मण आहे म्हणजे त्याच्यामध्ये अविद्या आहे. तो म्हणून तुम्हाला काहीच पाठ नाही. म्हणजे एक जो आहे तो दक्षिणा घेणारा किंवा जेवण्याकरता आलेला ब्राह्मण आहे आणि दुसरा जो आहे तो मंत्र म्हणून दक्षिणा घेऊन जेवणारा ब्राह्मण आहे. पण दोन्ही ब्राह्मणामध्ये जर पाहिलं तर एक जो आहे अविद्येने अंधकारात आहे आणि दुसरा जो आहे तो विद्येने घोर अंधकारात आहे. मग असं जो जाणतो असे बुद्धिमान पुरुष आपल्याला ज्यावेळेस भेटतात
आणि जेव्हा ते ह्या दोन्हीचंही ते मीमांसा करून त्या ठिकाणी ते अर्थ सांगतात, त्यावेळेस तो जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला जर कळाला तर आपण सावधान होऊ आणि आपल्याला काय त्याच्यामध्ये लाभ मिळेल. तर ते सत्पुरुष, ते सद्गुरू आपल्याला काय सांगतात, की तुझ्या आचरणामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान ठेव आणि तुझ्या ज्ञानामध्ये आचरणाची दिशा ठेव. म्हणजे ज्ञानात आचरणाची दिशा पाहिजे आणि आचरणात ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे. हे दोन जर एकत्र आले तर ती अविद्याही राहणार नाही आणि विद्याही राहणार नाही. तर तो आत्मस्वरूपामध्ये जाईल. कारण काय, ज्ञानी असणं आणि ज्ञानस्वरूप असणं ह्याच्यात मोठा भेद आहे. जो ज्ञानी आहे त्याला ज्ञानाचा अहंकार आहे आणि जो अज्ञानी आहे त्याचं तर अधःपतनच आहे. परंतु जो ज्ञानीही नाही आणि अज्ञानी नाही, पण तो ज्ञानस्वरूप आहे म्हणजे आत्मस्वरूप आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पुष्कळ संत मंडळी सुद्धा एरवी तरी मी मूर्खो असं म्हणतात. म्हणजे ते म्हणतात की नाही, हे ज्ञान जे आहे ना, हे शब्दज्ञान जे आहे, हे शब्दज्ञान पर्याप्त नाही आहे आणि मी त्या शब्दज्ञानाला धरून राहणार नाही. म्हणून मी मूर्ख असलो तरी चालेल. काय, असं संतांनी स्वतःला मूर्ख म्हटलंय. पण ते म्हणत असताना ते स्वतः कसे आहेत, तर खऱ्या अर्थाने ते ज्ञानस्वरूप आहेत. आणि जो ज्ञानस्वरूप असतो तो निःशब्द असतो. तो ज्ञानस्वरूप असताना त्याच्या मुखातून फारसं विवरण येत नाही फारसे, परंतु त्याच्या आचरणामध्ये मात्र आपल्याला ते ज्ञान स्पष्ट दिसतं. म्हणून ज्याच्या आचरणात ज्ञान दिसतं आणि ज्याच्या ज्ञानामध्ये आचरणाची दिशा दिसते, तर तो कसा आहे त्याचं वर्णन हे पुढच्या श्लोकामध्ये म्हटलंय, की अशी विद्या आणि अविद्या या दोघांचाही समन्वय तिथे झालेला आहे. या विद्या आणि अविद्या या दोघांनाही जो एकाच वेळी जाणतो, त्याचे जे काही संपूर्ण अनुष्ठान कसे असते, तर त्या अनुष्ठानाचा प्रभाव काय असतो, तर त्या प्रभावामध्ये तो अविद्येने मृत्यूला पार करतो आणि विद्येने अमरत्व प्राप्त करून घेतो. अविद्येने मृत्यूला प्राप्त करतो आणि विद्येने अमरत्व प्राप्त करतो. म्हणजे काय, तर अविद्या म्हणजेच ज्या ठिकाणी अविद्या या शब्दार्थ कर्मच आहे, पण ज्ञानाधिष्ठित कर्म आहे. त्या ज्ञानाधिष्ठित कर्मामुळे त्याला मृत्यूचं भय राहत नाही. मृत्यूला पार करतो म्हणजे काय, की जे अमरतत्व आहे त्या अमरतत्वाशी त्याची एकरूपता होते. कर्मयोगाचा मुळातून सिद्धांतच हा आहे, की कर्मयोग करत असताना आपलं प्रत्येक जे आचरण, प्रत्येक क्रिया जी आहे ती समर्पण भावाने जीव जगताच्या कल्याणाकरता केली तर ती जगदीश्वराच्या सेवेला जाते आणि त्या ठिकाणी आसक्ती आणि कामना राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी कर्मयोग जो आहे हा त्यागाचा विषय आहे. त्याग कशाचा आहे, तर त्याग हा अहम ममत्वाचा त्याग आहे. त्याग हा देहभावाचा त्याग आहे. त्याग हा जीवभावाचा त्याग आहे. आणि हा सगळा त्याग केला तर त्याची काय स्थिती येते, तर तो अमृत तत्व म्हणजे अमरतत्व जे आहे, म्हणजे आत्मतत्व आहे. या आत्मतत्वाशी एकरूप झाल्यामुळे त्याला मृत्यूचं भय राहत नाही. म्हणून या कर्माचा मुख्य परिणाम काय, जो कर्मयोगामध्ये आपल्या क्रियेमध्ये सतत त्या ठिकाणी परमेश्वराचं अनुसंधान ठेवून आणि सतत समर्पण भावाने स्वधर्माचं आचरण करतो ना, तर त्याला कधीही मृत्यूचं भय राहत नाही. म्हणून इथे अविद्येने मृत्यूला पार करतो हा त्याचा अर्थ आहे आणि विद्येने अमरत्व प्राप्त करतो. आता विद्या म्हणजे काय, इथे ही ब्रह्मतत्वाची जाणीव आहे. परंतु ती कशी जाणीव आहे, तर ब्रह्मतत्वाच्या जाणीवेवर कर्तव्य आहे. आचरणही त्याच्या बरोबरीने आहे. तेव्हा आचरणातून त्याला त्याचं ज्ञानाचं प्रगटीकरण झालं, की त्याला ती खऱ्या अर्थाने विद्या प्राप्त होते. कुठली विद्या प्राप्त होते, तर ती ब्रह्मविद्या, आत्मविद्या. म्हणजे ती आत्मविद्येमध्ये तो जातो. म्हणजेच काय, तर तो आत्मस्थितीमध्ये जातो. आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर त्याला देहामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय याचा काडीचाही संबंध राहत नाही. त्या ठिकाणी त्याचा प्रकृती संबंध विच्छेद होतो आणि प्रकृती संबंध विच्छेद झाला की शेष जे आहे ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाशी एकरूप झाल्यामुळे त्या विद्येने त्याला अमरत्व प्राप्त होतं. कारण अमरत्व हे लक्षण कोणाचं आहे, तर आत्मतत्वाचं लक्षण. आणि विद्या कशाची आहे, तर ती आत्मविद्या आहे. आणि आत्मविद्या कशाने प्राप्त होते, तर तुझं जे आचरण आहे त्या आचरणामध्ये पहिल्यांदा तू ज्ञानाचं अधिष्ठान ठेवल्यामुळे होते. स्वधर्माचरणामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान म्हणजेच काय, की संपूर्ण आकलन आहे आपल्याला. हे ज्ञान, हे कर्म कशाकरता करायचंय, कोणाकरता करायचंय, ही प्रकृतीमध्ये प्रकृतीचा विनियोग करणे हे खऱ्या अर्थाने कर्माचं रहस्य आहे. की तुम्हाला हात, पाय, तोंड दिलेले आहेत, तुम्हाला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय दिलेले आहेत. हे सर्व जे तुम्हाला साधनं दिलेली आहेत, हे स्थूल सूक्ष्म कारण हे तिन्ही देह दिलेले आहेत. कशाकरता दिलेले आहेत,
तर जीव जगताच्या कल्याणाकरता म्हणजे प्रकृतीचा विनियोग प्रकृती करता करायचा आहे, व्यष्टी प्रकृतीचा विनियोग समष्टी प्रकृतीच्या करता करायचा आहे. तर शेष काय राहतं, तर ते आत्मतत्व राहतं. त्या आत्मतत्वामध्येच तुम्हाला अमरत्व प्राप्त होतं. म्हणजे पहिला टप्पा कर्म करताना तुम्हाला मृत्यूपासून तुमची सुटका होते. तुमची त्या कर्मातून मृत्यूच्या सर्व भयापासून तुम्ही मुक्त होता आणि अंततः अमरतत्वाशी एकरूप होता. असं ह्या 11व्या श्लोकाचं हे वर्णन आहे. तेव्हा हे दोन्ही जे 9वा, 10वा आणि 11वा हे ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये इथे कर्म आणि ज्ञान या दोघांचं त्या ठिकाणी समन्वय साधण्याची अनिवार्यता दिलेली आहे. केवळ कर्म करत असेल मनुष्य तर तो अंधकारात आहे आणि केवळ ज्ञान करत असेल, ज्ञान म्हणत असेल, तर तो घोर अंधकारात आहे. म्हणजे असा एक दृष्टांत सांगतात, की एक आंधळा होता आणि एक जो आहे लंगडा होता. असे 2 माणसं होते आणि ते नदीच्या काठावर बसले होते. नदीला प्रचंड पूर येत होता आणि पाणी सगळीकडे सगळं व्याप्त होणार होतं. हे जो आहे तो आंधळा पाहू शकत नव्हता म्हणून त्याला भीती नव्हती. ज्ञानी पाहू शकत होता. पण ज्ञानी पाहू शकत असला तरी तो लंगडा असल्यामुळे त्याला कुठे जावं आणि कसं जावं हे त्याला कळत नव्हतं. आंधळ्याला पाय असल्यामुळे त्याला जर दिशा दिली कोणी तर तो बरोबर जाऊ शकत होता. म्हणून त्याने काय केलं, ज्ञानी माणसाने त्या आंधळ्याला काय सांगितलं, की "मला पाय नाहीयेत, पण तू मला खांद्यावर बसव." म्हणून त्या ज्ञानी माणसाला आंधळ्या माणसाने खांद्यावर बसवलं. आंधळा माणूस म्हणजे तो कर्मयोगी, कर्म करणारा फक्त आणि ज्ञानी म्हणजे तो विद्या म्हणजे केवळ विद्या आहे, परंतु कृती नाहीये. कारण पायच नाहीत ना कृती करायला. आणि आंधळ्याकडे काय पाय आहेत, भरपूर पळू शकतो. पण कुठे जायचं आणि काय जायचं हे माहिती नाही. म्हणून कर्माच्या ठिकाणी ज्ञान नसल्यामुळे तो आंधळा आहे, पण हातापायाने मजबूत आहे आणि केवळ शब्दज्ञान प्राप्त झाणारा जो मनुष्य आहे, तो त्याला डोळे आहेत, पण त्याला पळता येत नाही. मग काय केलं, की त्या डोळस माणसाला आंधळ्या माणसाच्या खांद्यावर बसवलं आणि मग तो वर खांद्यावर बसून सांगतो, की "आता ह्या दिशेने पळ, इकडे जा, इकडे जा." आणि म्हणून तो त्या ज्ञानाच्या आधारावर त्याला दिशा देत असतो आणि तो तंतोतंत त्याने दिलेली दिशा आहे तो पाळू तो आंधळा आणि आंधळा आणि लंगडा हे दोघंही एकमेकाच्या सहकार्याने योग्य त्या सुरक्षित स्थळावर जातात आणि तिथं जो मोठा पूर वाढणार असतो त्याच्यापासून आपली सुरक्षा करतात. असा हा भवव्याधीमध्ये हा संसार सागर जो आहे, त्या संसार सागराला तरायचा असेल, तर नुसतं तुम्हाला कसं पोहायचं एवढं समजून चालणार नाही. पण कोणत्या दिशेने पोहायचं हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तर तुम्हाला डोळ्याचाही विनियोग करायचा आहे आणि हातपायाचाही विनियोग करायचा आहे. डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे आणि हातपाय हे कर्मेंद्रिय आहे. तेव्हा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दोघांचा समन्वय झाला, तर तुम्हाला योग्य दिशा आणि योग्य ठिकाणी जाता येतं. म्हणून ज्ञान आणि कर्म याचा समन्वय या 3 श्लोकामध्ये सांगितलेला आहे आणि त्याचा समन्वय साधणं हाच यजुर्वेदाचा उद्देश आहे. यजुर्वेदामध्ये यज म्हणजे यजन करणे, की त्या ठिकाणी अर्चन पूजन करणे आणि वेद ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, की वेद म्हणजे ज्ञान. म्हणजे अर्चन पूजन हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर करणे म्हणजे यजुर्वेद आहे. तेव्हा त्या यजुर्वेदामध्ये ज्ञान आणि कर्म ह्या दोघांचा सांगड घातलेली आहे आणि हा जो ईशोपनिषद जो आहे, तो यजुर्वेदाचा 40वा अध्याय म्हणजेच त्याचा उपसंहार आहे. संबंध यजुर्वेदामध्ये काय संदेश दिलेला आहे, तो संदेश जो आहे तो या ईशोपनिषदामध्ये दिलेला आहे आणि त्यातल्या त्यात हा जो 9वा, 10वा आणि 11वा हे जे 3 श्लोक आहेत, या 3 श्लोकामध्ये ज्ञान आणि कर्म याचा सुंदर असा संगम सांगितला आहे आणि फक्त त्यातलं एकच असेल, तर तो अंधकारात किंवा घोर अंधकारात कसा जातो हे सांगितलं आहे आणि असा सांगणारा सत्पुरुष तुम्हाला जर भेटला आणि ह्याची उकल करून ज्यांनी सांगितली, तर तुम्हाला या दोन्हीचंही ज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि दोन्हीचंही एकाच वेळी ज्ञान प्राप्त झालं, तर तुम्ही सुद्धा मृत्यूला पार करू शकाल आणि अमरत्व तुम्हाला मिळेल. असा या 3 श्लोकाचा हा संदेश आहे आणि हाच तो यजुर्वेदाचा खऱ्या अर्थाने मूळ संदेश आहे आणि तो मूळ संदेश जो आहे, तो यजुर्वेदाचाच हे उपनिषद आहे. हे यजुर्वेदाचं जे काही अंग आहे ज्ञानाचं आणि ज्ञानाचं मुख्य अंग जे आहे, तर तेच म्हणजेच उपनिषद म्हणजेच भगवंताच्या जवळ बसून प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान, ज्ञानविज्ञानाची प्राप्ती म्हणजे उपनिषद आहे. तर असा त्या उपनिषदामध्ये सांगितलेला असा हा संदेश आहे, की ज्याच्यामध्ये कर्म आणि ज्ञान ह्या दोघांचाही समन्वय आहे
आणि त्याच्या आधी आपण आत्मतत्वाचे सगळे लक्षण पाहिले. आता आत्मज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण झाल्यानंतर काय लाभ आहे हे आपण आता पाहायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आज आपण ह्या 11व्या श्लोकापर्यंत थांबूया आणि त्याच्यानंतर 12, 13, 14, 15 हे 5 श्लोक जे आहेत किंवा 12, 13, 14 हे 3 श्लोक जे आहेत ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.